टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। बांधबंदिस्ती फुटल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी। त्या पत्रानंतर सरपंचाचे उपोषण स्थगित। सुनील तटकरेंकडून मोदीच्या कामाचे गोडवे। वंचित आघाडीची घोडदौड, थाटात शाखा नामफलकाचे उद्घाटन। खेडमध्ये अपघात टाळण्यासाठी बसवले आरसे। निसर्ग रक्षणासाठी जळगावमध्ये पर्यावरण प्रेमींची सभा। गोव्याचे मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य। आमदार भास्कर जाधव गुहागरमध्ये पुन्हा जोमाने सक्रिय। कर्जतमध्ये भाजपचा मेळावा उत्साहात, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन। गोव्यात सायन्स फिस्टा 2024 चे आयोजन। इंडिया आघाडीमुळे भाजप घाबरला, आपच्या नेत्यांची टीका। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। बांधबंदिस्ती फुटल्यामुळे 2 मुले दगावली तर 2 मुले गंभीर जखमी झाली। ही घटना उरणमधील धुतुंगखाडी किनाऱ्यावर घडली। ही मुले मासे पकडण्यासाठी गेली होती, त्यावेळी हा दुर्दैवी प्रकार घडला। मृत मुले पेण मधली आहेत तर जखमी मुले वेश्वी आदिवासी वाडीतील आहेत। या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। प्रणित, हे तू सोड त्याला, तू त्याला काढ, दगड काढ पहिला, त्याला काढ, चल पटकन। हात सांभाळ, बांबू लावलाय। डोकं नको घालू तुझं, फक्त डोका नको घालू बस। त्याला खेच, चल खेच खेच खेच, तू टी शर्ट पकडणार। रस्ता आणि भिंतीच्या कामासाठी शृंगारपूरचे सरपंच विनोद पवार यांनी सुरू केलेले उपोषण स्थगित केलेले आहे। या दोन्ही कामांसाठी निधीची तरतूद शासनाकडून केली जाईल असे पत्र पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले। पत्र प्राप्त होताच सरपंच पवार यांनी उपोषण मागे घेतले। या प्रश्नासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी यशस्वी मध्यस्थी केली। आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील संपूर्ण नागरिकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। त्याच्यामुळे सगळ्यांचे या ठिकाणी मी आपल्या ग्रामपंचायत वतीने आपले आभार व्यक्त करतो। या दरम्यान आपल्या सर्वांनी माझी वेळोवेळी काळजी घेतली। हृदयापासून जसं एक कुटुंबातले जसे माझे प्रतिनिधी आहेत, तसेच आपल्या संपूर्ण गावाने माझी आज काळजी घेतली। एक चांगला हेतू या उद्देशाने आपण या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो। या आपल्या गावच्या हद्दीत सर्व देवदेवतांनी आपल्या पाठीमागे चांगला विश्वासाचा आशीर्वाद पण आपल्या पाठीमागे ठेवला। आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रासही या 2 दिवसात आपल्याला झाला नाही। आणि मुख्य गाभा याच्यातला म्हणजे आदरणीय रोहनजी बने साहेब यांच्या कानावर या उपोषणाची माहिती गेल्यानंतर तात्काळ उपोषणस्थळी ते या ठिकाणी हजर झाले आणि काही कालावधीतच त्यांच्या कौशल्याने, त्यांच्या नात्यातील जो ओळावा आहे, कामाची पद्धत आहे आणि या संपूर्ण या कौशल्यातून आज या आपल्या शृंगारपूर गावच्या या 2 प्रमुख मागण्या होत्या। त्या प्रमुख मागण्या त्यांनी आम्हाला आज त्यांच्या विश्वासातून या ठिकाणी 100% करून देण्याचे आश्वासित केलेलं आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे आपण। कारण विश्वास ही त्यांची एक मोठी एक देणगी आहे की ते बोलतात ते करतात 100%। आणि त्याचा प्रशासनाचा उत्तम अभ्यास आणि त्याची कार्यपद्धती पाहिल्यानंतर आम्ही आज संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात सर्व नागरिक आज हे उपोषण आपण संपूर्ण सोडतोय। या उपोषणादरम्यान आपल्याला आमचे सर्व सन्मान्य राजेंद्र माडिक साहेब या ठिकाणी आले होते। अप्रत्यक्ष फोनवर आपल्या कुशाळी आपल्या कामांची माहिती आदरणीय माजी आमदार बने साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषजी थेराटे साहेब या सर्व टीमने चांगल्या प्रकारचं आपल्याशी बोलणं, संपर्क ठेवून हे आज काम या ठिकाणी सिद्धीस गेलेलं आहे। साहेब, पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी मी गावाच्या वतीने आभार मानतो आणि आजपासून या ठिकाणी सोडलं असं जाहीर केलं। नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात पायाभूत प्रवासी सुविधा निर्माण करण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे असे वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केले। ते पेण येथे बोलत होते। पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशभरातील 553 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पायाभरणी करण्यात आली। या पार्श्वभूमीवर खासदार तटकरे यांनी विधान केले। आय एम व्हेरी मच हॅपी दॅट आय एम इंडियन। मी भारतीय आहे, त्याचा मला जास्त अभिमान आहे। महाराष्ट्राचा अभिमान मला नक्कीच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता याचा अभिमान आम्हाला आहेच। भारतीय नागरिक म्हणून आम्हाला अभिमान नक्कीच आहे।
पण रेल्वेमध्ये फारसे मराठी भाषिक अधिकारी नसतात. अशा वेळेला ही सगळी मुलं अतिशय उत्तम पद्धतीने शिकतील आणि रेल्वेच्या विविध पदावरती त्या ठिकाणी विराजमान होतील अशा शुभेच्छा त्या माझ्या विद्यार्थी मित्रांना देतो. त्यांना अध्ययन करणाऱ्या गुरुवर्यांनासुद्धा देतो. आज या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलात याच्याबद्दल खासदार म्हणून तुमचे मनापासून आभार मानतो. वंचित बहुजन आघाडीची रत्नागिरी जिल्ह्यात घोडदौड सुरू आहे. ठिकठिकाणी शाखांची उद्घाटने आणि जोरदार सभा घेतल्या जात आहेत. चिपळूण तालुक्यातील कापडे गावी वंचितच्या शाखा नाम फलकाचे मोठ्या थाटात अनावरण झाले. वंचितच्या जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मुसंडी मारली आहे. खेड लायन्स क्लबने शहरातील अवघड वळणांवर अपघात टाळण्यासाठी ठिकठिकाणी आरसे बसवले आहेत. क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. खेड लायन्स क्लबच्या उपक्रमाचे वाहन चालकांमधून कौतुक होत आहे. दापोली तालुक्यात जालगाव येथे 2 ते 3 मार्च दरम्यान महाराष्ट्रातील पर्यावरण स्नेहींची सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये पाण्याचे वाढते प्रदूषण आणि झपाट्याने घटत जाणारी भूजल पातळी, वाढत जाणारा प्लास्टिकचा कचरा आणि वनवामुक्त गाव संकल्पना या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा होईल. निवेदिता प्रतिष्ठान, टेलर्स ऑर्गनायझेशन पुणे, वृक्ष संवर्धिनी पुणे आणि महा NGO पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या सभेचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती प्रशांत परांजपे यांनी दिली. गोव्याचे लोकप्रिय आणि तडफदार मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोकण दौऱ्यावर आहेत. आज मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री सावंत यांचे दापोलीत आगमन होईल. दापोलीमधील राधाकृष्ण मंदिर सभागृहात मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. त्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. गुहागर शहर युवा सेनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. लवकरच अबलोलीत उपजिल्हा रुग्णालय उभारले जाईल, अशी घोषणा आमदार जाधव यांनी यावेळी बोलताना केली. आज एका चांगल्या शिबिराचं तुम्ही आयोजन केलं. मंडळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. अशा प्रकारचे उपक्रम हे थोडे खर्चिकी असतात आणि ते पुन्हा पुन्हा राबवले त्याचा फायदा समाजाला होत असतो आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम तुमच्या हातून नेहमीच होत राहो. आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांना त्यांनी दिलेल्या विचाराची कृतीतून तुम्ही श्रद्धांजली अर्पण करतात अशी भावना व्यक्त करून तुम्हाला धन्यवाद देऊन या शिबिराचं उद्घाटन झालं असं जाहीर करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंधुदुर्ग सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा. कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या महामेळाव्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
विज्ञान केंद्राने विज्ञान तंत्रज्ञान व पर्यावरण खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सायन्स फिस्टा 2024चे उद्घाटन विज्ञान तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खाते संचालक लेविन्सन मार्टिन्स यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गोवा विज्ञान केंद्राचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। देशातील समविचारी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली आहे। त्यामुळे जो भाजप पक्ष 400 जागा मिळणार असा दावा करीत होता तो आता थंड पडला आहे, अशी टीका गोवा आपचे वाल्मिकी नाईक यांनी केली। पणजी येथील गोवा आप कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी आपचे नेते संदेश तेलेकर उपस्थित होते। जेन्नाच्यान इंडिया अलायन्स अनाउन्स जाली फाटले खूप महिने जाले आता हाजी खूप चर्चा चलिल्ली आसा। मदीं एक म्हयन्या पयलीं खुबशे नेगेटिव्ह न्यूज येवपाक लागले। फॉर एग्जाम्पल बिहारान जी घटना घडली आणि नितीश कुमार जे उडी मारून बीजेपीन गेले, तशेंच झारखंडाचे सीएमांक अरेस्ट केलो आणि अशे थोडी घटना घडली। तशेंच ताच्या भायरूय खूबशे नेगेटिव्ह न्यूज इंडिया अलायन्सा बद्दल स्प्रेड करपाचोय प्रयत्न जालो आणि हातून बीजेपीन सामको जल्लोश करपाचो प्रयत्न केलो। बीजेपी खुश जाली सामकी। अमित शान डायरेक्टली एका इंटरव्यून म्हणले की ही आता अलायन्सांनी उरपाची ना, पूण फाटले 5-6 दिसांनी तुम्ही पळयल्यार इंडिया अलायन्स कितली स्ट्रॉंग आसा आणि इंडिया अलायन्स कशा तरेन काम करूंक शकता हाचे न्यूज येवपाक लागले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।